नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओच्या मला खूप रिक्वेस्ट येत होते की ताई तू तुझ्या स्किनची काळजी कशी घेते, स्किनची काळजी कशी घ्यायची यावरती एक व्हिडिओ घेऊन ये। तुमच्याच रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। बघा, बऱ्याच अशा महिला आहेत, मुली आहेत, त्यांना स्किनची काळजी नेमकी कशी करायची, स्किन केअर कसं करायचं हे बिलकुल माहिती नाही। मी सुद्धा त्यामधलीच एक होती। मला सुद्धा स्किनची काळजी कशी घ्यायची हे बिलकुल माहिती नव्हतं। अगदी फेस वॉश कोणता यूज करायचा, स्क्रब कोणता यूज करायचा मला काहीही माहिती नव्हतं। त्यामुळे काय व्हायचं, माझी स्किन दिवसेंदिवस डल होत गेली, निस्तेज होत गेली आणि माझी स्किन नेहमी काळवंडल्यासारखी दिसायची। पण जेव्हापासून मी माझ्या स्किनची छान काळजी घेते तेव्हापासून मला माझ्या स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट जाणवायला लागली। तुम्हाला स्क्रीनवरती फोटो दिसत असेल, अशा प्रकारे माझी स्किन होती। पण जशी मी स्किनची काळजी घेत गेली तशी माझ्या स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट होत गेली आणि तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता बघा, आता तुम्ही माझी जी स्किन बघताय ना, त्या स्किनवरती मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन शिवाय बाकी काहीही लावलं नाही। लिपस्टिक आणि काजळ लावले, पण स्किनवरती मी माझ्या काहीही लावलं नाही, कुठल्याही प्रकारचा मी मेकअप केलेला नाही, तरीसुद्धा माझी स्किन छान दिसते, बेटर दिसते। आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये स्किनची काळजी कशी घ्यायची याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। बघा, बऱ्याच अशा मुली आहेत, महिला आहेत, त्या स्किनची चांगल्या प्रकारे काळजी घेतात, पण तरीसुद्धा त्यांची स्किन डल दिसते, निस्तेज दिसते, एकदम काळवंडल्यासारखी दिसते। मग हे का होतं ते त्यांना समजत नाही। तर हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। बघा, जेव्हा पण आपण स्किन केअर रूटीन करायला सुरुवात करतो तेव्हा आपण पहिली चूक ही करतो की आपल्या स्किनच्या टाईपनुसार आपण प्रोडक्ट्स यूज करत नाही। मी सुद्धा ही चूक केलेली आहे। माझ्या स्किनचा टाईप हा ड्राय आहे आणि मी ऑइली स्किनसाठीचे प्रोडक्ट्स माझ्या स्किनवरती यूज करायचे। त्यामुळे कधीही जेव्हा तुम्ही स्किन केअर रूटीन सुरू कराल ना, तेव्हा तुमची स्किन कोणती आहे हे आधी आयडेंटिफाय करा। तुमची स्किन ड्राय आहे का, ऑइली आहे का, कॉम्बिनेशन आहे का, हे आधी आयडेंटिफाय करा आणि त्याप्रमाणेच प्रोडक्ट्स तुमच्या स्किनसाठी यूज करा। आता बघा, माझी स्किन ड्राय आहे, तर मी आता सगळेच जे प्रोडक्ट्स यूज करते ना, ते सगळे ड्राय स्किनसाठीचे प्रोडक्ट्स यूज करते। त्यामुळे माझ्या स्किनमध्ये मला इम्प्रूव्हमेंट जाणवते। पण जर तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार जर प्रोडक्ट्स यूज नाही केले तर तुमची स्किन चांगली होण्याऐवजी उलट खराब होऊन जाईल। फॉर एक्झाम्पल, जर तुमची स्किन ऑइली असेल आणि तुम्ही ड्राय स्किनवाल्यांचे जर प्रोडक्ट्स यूज करायला लागला तर काय होईल, तुमची स्किन ही अजून ऑइली होईल आणि अजून तुमच्या चेहऱ्यावरती जर पिंपल्स येत असतील ना, तर त्याचे प्रमाण अजून वाढेल। त्यामुळे सगळ्यात आधी नेहमी लक्षात ठेवायचं, तुमच्या स्किनचा जो टाईप आहे त्यानुसारच प्रोडक्ट्स यूज करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या स्किनसाठी मी कोणते प्रोडक्ट्स वापरते, कोणत्या स्किनसाठी कोणते प्रोडक्ट्स चांगले आहेत, मी माझ्या स्किनची वीकली काळजी कशी घेते, मंथली काळजी कशी घेते, हे सगळं मी डिस्कस करणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। तर चला व्हिडिओ सुरू करूया। आता जर तुम्हाला स्किन केअर कसं करायचं हे बिलकुल माहीत नसेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी तुम्ही मार्केटमध्ये जाऊन छान असा फेस वॉश घेऊन या। आता छान फेस वॉश म्हणजे काय, तर तुमच्या स्किनच्या टाईपनुसार तुम्ही फेस वॉश यूज करायचा आहे। आता सगळ्या स्किन टाईपला सूट होणारा जो फेस वॉश आहे तो म्हणजे सिटाफिलचा फेस वॉश। हा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही, माझ्याकडे जे प्रोडक्ट्स आहेत तेच मी तुम्हाला सजेस्ट करते। ॲज अ फार्मासिस्ट म्हणून जे प्रोडक्ट्स चांगले आहेत, जेन्युइन आहेत, तेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर फेस वॉशसाठी तुम्ही सगळ्यात आधी सिटाफिलचा फेस वॉश यूज करा। सिटाफिलच्या फेस वॉशमध्ये सुद्धा दोन प्रकार येतात। ड्राय स्किनसाठी सुद्धा फेस वॉश येतो, ऑल टाईप स्किनसाठी सुद्धा फेस वॉश येतो आणि ऑइली स्किनसाठी सुद्धा सिटाफिलचा फेस वॉश येतो। तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही फेस वॉश यूज करायला लागा। आता हा जो सिटाफिलचा फेस वॉश आहे ना, तो एकदम माइल्ड आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा वास नाही, डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे। तुम्हाला डॉक्टर सुद्धा हा फेस वॉश सजेस्ट करतील, मला सुद्धा हा फेस वॉश डॉक्टरने सजेस्ट केलेला। तर हा जो फेस वॉश आहे त्याला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही, कुठल्याही प्रकारचा फोम होत नाही, एकदम जेंटल हा फेस वॉश आहे। शिवाय तुमच्या चेहऱ्यावरची जी काही डर्ट असेल, जी काही घाण असेल ती माइल्डली रिमूव्ह करण्याचं काम हा फेस वॉश करतो। त्यामुळे हा फेस वॉश तुम्ही नक्की यूज करा आणि यामुळे तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला डिफरन्स नक्की जाणून येईल। फक्त या फेस वॉशमध्ये सुद्धा प्रकार आहेत, तुमच्या स्किनच्या प्रकारानुसार तुम्ही फेस वॉश यूज करायचा आहे। आता फेस वॉश कधी करायचं, तर सकाळी उठल्यानंतर फेस वॉश करायचा आहे आणि फेस वॉश करताना तुमचे जे हात आहेत ते सगळ्यात आधी क्लीन करायचे आहेत आणि मगच फेस वॉश करायचा आहे। आपण काय करतो, आपण सकाळी उठतो, आपले जे घाणेरडे हात असतात त्याच हातावरती फेस वॉश घेतो आणि त्यानेच फेस वॉश करतो। त्यामुळे काय होतं, हातावरची जी डर्ट असेल, जर्म्स असतात नाही, ते तोंडावरती जातात आणि त्यामुळे आपल्याला पिंपल्सचा त्रास होतो। आपला चेहरा क्लीन होतच नाही, पण आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स यायला लागतात। त्यामुळे आधी जेव्हा तुम्ही फेस वॉश कराल ना, त्याआधी हात स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच फेस वॉश करायचा आहे। आता फेस वॉश करताना खूप जास्त रगडून फेस वॉश अजिबात करायचं नाही, एकदम जेंटली माइल्डली फेस वॉश करायचा आहे। यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची जी काही डर्ट असेल ती एकदम छान रिमूव्ह होईल आणि तुमचा चेहरा सुद्धा छान साफ होईल। दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्याला छान असं मॉइश्चरायझर लावायला बिलकुल विसरायचं नाही। जेव्हा सकाळी तुम्ही फेस वॉश कराल ना, फेस वॉश केल्यानंतर
चेहरा छान पुसून घेतल्यानंतर लगेच चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावायचं। आता चेहरा धुतल्यानंतर लगेच चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर का लावायचं, तर यामुळे काय होतं, आपला चेहरा थोडासा वॉटरी असतो आणि त्यावरती जेव्हा आपण मॉइश्चरायझर लावतो ना तेव्हा आपली स्किन छान तुकतुकीत होते आणि आपण जे मॉइश्चरायझर लावतो ना ते मॉइश्चरायझर स्किनच्या आतपर्यंत उतरण्यासाठी खूप मदत होते, एकदम आपली स्किन ही हायड्रेटेड होते। त्यामुळे चेहरा धुतल्यानंतर जेव्हा तुमचा थोडासा चेहरा ओला असेल ना त्याच ओल्या चेहऱ्यावरती छान मॉइश्चरायझर लावून मसाज करायचा आहे। त्या मॉइश्चरायझरसाठी सुद्धा मी सिटाफिलचंच मॉइश्चरायझर यूज करते। जर तुम्हाला सिटाफिलचं मॉइश्चरायझर थोडंसं महाग वाटत असेल ना तर तुम्ही निव्याचं मॉइश्चरायझर यूज करा, पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करा किंवा तुम्हाला जो ब्रँड आवडतोय त्या ब्रँडचं मॉइश्चरायझर तुम्ही यूज करा, पण मॉइश्चरायझर नक्की यूज करा। फेस वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझर लावल्यानंतर तिसरीची स्टेप आहे ते आहे सनस्क्रीन। सनस्क्रीन लावायला बिलकुल विसरायचं नाही। तुमचं जे स्किन केअर रुटीन आहे ते सनस्क्रीन शिवाय अपूर्ण आहे, कारण चेहऱ्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स असतात जसं की डार्क स्पॉट, पिगमेंटेशन, मेलॅझ्मा, पिंपल्स असतील, हे 99% जे प्रॉब्लेम्स आहेत ना सनस्क्रीन न लावल्यामुळे होतात, कारण उन्हामुळे आपली स्किन प्रचंड प्रमाणात डॅमेज होते। बघा आपण ऑफिससाठी, कॉलेजसाठी दिवसभर घराच्या बाहेर असतो किंवा घरामध्ये जरी आपण असलो ना तरी सूर्याचे जे UV रेज असतात ना ते आपल्या चेहऱ्यावरती पडतात। आपण काय करतो, आपण घरामध्ये जर दिवसभर असेल तर आपण असा विचार करतो की कशाला सनस्क्रीन लावायचं, आपण तर दिवसभर घरामध्येच असतो। जेव्हा उजेड आपल्या घरामध्ये येतो ना त्या उजेडाबरोबर सूर्याचे UV रेज सुद्धा आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यामुळे सुद्धा आपली स्किन डॅमेज होत असते। त्यामुळे सकाळी तुम्ही घरामध्ये जरी असाल, घराच्या बाहेर जरी जाणार असाल तरी चेहऱ्याला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही। आता मी कोणतं सनस्क्रीन यूज करते ते मी तुम्हाला दाखवते। तर मी हे न्यूट्रोजेनाचं सनस्क्रीन यूज करते। तुम्ही मला जर कंटिन्युअसली फॉलो करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की हेच सनस्क्रीन मी सगळ्यांना सजेस्ट करत असते, कारण मी हेच सनस्क्रीन यूज करते। खूप छान सनस्क्रीन आहे, शिवाय यामध्ये SPF 50+ आहे, त्यामुळे एकदम छान प्रोटेक्शन आपल्याला उन्हापासून मिळतं। सगळ्यात आधी सनस्क्रीन मधली ही छोटी ट्यूब सुद्धा मिळते, ही ट्यूब पहिल्यांदा तुम्ही यूज करून बघा आणि जर तुम्हाला छान वाटलं तर तुम्ही मोठी ट्यूब यामध्ये बाय करू शकता। पण खूप छान सनस्क्रीन आहे, वर्थ इट आहे आणि खूप छान प्रोटेक्शन आपल्याला उन्हापासून हे सनस्क्रीन देतं। त्यामुळे सकाळच्या स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीन ॲड करायचंच आहे। बघा हे झालं सकाळचं स्किन केअर रुटीन। आता रात्रीचं स्किन केअर कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। आता रात्रीचं स्किन केअर सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। दिवसभर आपण घराच्या बाहेर असतो, बाहेरची धूळ असेल, प्रदूषण असेल, हे आपल्या चेहऱ्यावरती बसत असते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ना त्यामध्ये घाण अडकून राहते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्सचा त्रास होतो। ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स खूप जास्त प्रमाणात आपल्या चेहऱ्यावरती तयार व्हायला लागतात आणि चेहरा अजिबात आपला प्लेन दिसत नाही, एकदम खरबडीत होऊन जातो। बघा जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपली स्किन छान ब्रीथ करत असते। अशा वेळेस आपण चांगलं स्किन केअर रुटीन फॉलो केलं ना तर आपली स्किन ही अजून तुकतुकीत होण्यासाठी, सुंदर होण्यासाठी, ग्लोईंग होण्यासाठी खूप मदत होते। आता रात्रीचं स्किन केअर मी कसं करते ते मी तुम्हाला दाखवते। तर रात्रीच्या स्किन केअर रुटीनमध्ये मी सगळ्यात आधी या सिटाफिलचं फेस वॉशने फेस वॉश करून घेते। आता हे सिटाफिलचं जे फेस वॉश आहे यामधला मी मोठा पॅक मागवलेला आहे, यामध्ये छोटा पॅक सुद्धा मिळतो, तो तुम्ही यूज करून बघा। तो जर तुम्हाला आवडला तर तुम्ही मोठा पॅक घ्या, एवढ्या मोठ्या पॅकमध्ये इन्व्हेस्ट करायची बिलकुल गरज नाही। यामध्ये छोटी बॉटल येते त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि ते यूज करून बघा। जर तुम्हाला ते सूट झालं तर तुम्ही रेग्युलर यूज करू शकता। आता हा जो आहे तो सिटाफिलचा जेंटल स्किन क्लिन्झर आहे, ड्राय टू नॉर्मल स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी हा सिटाफिलचा क्लिन्झर आहे। हा क्लिन्झर मी 2 ते 3 वर्षापासून यूज करते, पण बेस्ट क्लिन्झर आहे, बेस्ट फेस वॉश आहे। हा यूज केल्यानंतर तुम्हाला दुसरा फेस वॉश यूज करायची बिलकुल गरज नाही। आता रात्री जेव्हा मी फेस वॉश करते तेव्हा फेस वॉश करून झाल्यानंतर दुसरी जी स्टेप मी करते ती म्हणजे मी सिरम अप्लाय करते। आता सिरमसाठी मी इथे मिनिमलिस्ट सिरम यूज करते। हे जे सिरम आहे ते हायलोरॉनिक ॲसिड सिरम आहे। बघा माझी स्किन ही ड्राय आहे आणि ड्राय स्किनसाठी हायलोरॉनिक ॲसिड खूप जास्त मदत करतं। हायलोरॉनिक ॲसिडमुळे आपली स्किन हायड्रेटेड दिसण्यासाठी, ग्लोईंग दिसण्यासाठी, तुकतुकीत दिसण्यासाठी खूप मदत होते। त्यामुळे माझ्या ड्राय स्किनसाठी हायलोरॉनिक ॲसिडवालं सिरम बेस्ट आहे। तुमची स्किन जर ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी कोणतं सिरम बेस्ट आहे त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। ऑइली स्किनसाठी, ड्राय स्किनसाठी, सेन्सिटिव्ह स्किनसाठी सगळे प्रोडक्ट्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। आता हे हायलोरॉनिक ॲसिडवालं जे सिरम आहे ते 0.2% आहे, एवढंच पर्सेंटेज मी यूज करते, यापेक्षा जास्त अजिबात यूज करत नाही, कारण हे मला छान सूट झालेलं आहे। जे सिरम आहे ते फक्त पी साईज अमाऊंटमध्ये घ्यायचं असतं आणि डॉट्स करत सगळ्या चेहऱ्यावरती मी छान अप्लाय करते, छान मसाज करते। हे जे सिटाफिलचं जे मॉइश्चरायझर आहे ते सिरम लावल्यानंतर मी चेहऱ्यावरती लावत असते।
आता हे झालं सकाळचं आणि संध्याकाळचं स्किन केअर रुटीन। आता आठवड्यातून एकदा मी काय करते तर आठवड्यातून एकदा मी चेहऱ्याला स्क्रब जरूर करते। चेहऱ्याला स्क्रब करणं का गरजेचं असतं? आपल्या चेहऱ्यावरती डेड स्किन जमा होत असते, शिवाय आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते क्लॉग होत असतात, त्यामध्ये घाण अडकत असते, धूळ अडकत असते आणि हे जे पोर्स आहेत ते डीपली क्लीन करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं। आपल्या चेहऱ्यावरचे जे डेड स्किन आहे ते प्रॉपरली रिमूव्ह करणं सुद्धा गरजेचं असतं, तेव्हाच आपली स्किन छान ग्लोईंग दिसणार आहे, तुकतुकीत दिसणार आहे। त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी चेहऱ्याला स्क्रब हे करायचंच आहे। आता स्क्रबसाठी मी काय यूज करते? आता स्क्रबसाठी मी इथे योवरूचं हे स्क्रब यूज करते। हे स्क्रब जवळजवळ तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मार्केटमध्ये सुद्धा इझिली हे स्क्रब मिळतं। तर खूप छान स्क्रब आहे। ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स खूप छान प्रकारे आपल्या चेहऱ्यावरचे रिमूव्ह होतात, डेड स्किन सुद्धा प्रॉपरली रिमूव्ह होते। जर तुम्हाला एकदम अफोर्डेबल आणि तितकाच इफेक्टिव्ह असा स्क्रब हवा असेल ना तर यामध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता। याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देणार आहे। आता जर तुमचं वय 30च्या आसपास असेल किंवा 30च्या वरती जर तुमचं वय असेल ना तर तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये रेटिनॉल नक्की यूज करा। तुम्ही हा शब्द ऐकला पण असेल। आता हे रेटिनॉल म्हणजे काय तर रेटिनॉलमुळे काय होतं, आपली जी एजिंगची जी प्रोसेस असते ना ती स्लो डाऊन होण्यासाठी मदत होते, म्हणजे लवकर आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येत नाहीत आणि आपलं वय हे जास्त दिसत नाही। काय होतं बघा, आपलं वय हे कमी असतं पण आपलं वय हे आपल्या ॲक्च्युअल एजपेक्षा जास्त दिसतं, आपण जास्त एजेड दिसायला लागतो। आणि बऱ्याच अशा मुली असतात, महिला असतात, त्यांचं वय खूप असतं पण त्यांचं वय अजिबात दिसत नाही, का तर ते छान स्किन केअर रुटीन फॉलो करतात। तर जर तुम्हाला तुमचं वय हे जास्त दिसावं असं वाटत नसेल ना तर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये रेटिनॉल नक्की यूज करा। आता मी हे डर्माचं रेटिनॉल यूज करते, 0.3% यामध्ये रेटिनॉल आहे। हे जे रेटिनॉल आहे फक्त मी आठवड्यातून एकदा यूज करते, तेही फक्त पी साईज अमाऊंट, म्हणजे रात्री झोपताना छान छान फेसवॉश केल्यानंतर हे फक्त पी साईज अमाऊंटमध्ये मी घेते, चेहऱ्यावरती छान अप्लाय करते आणि त्यानंतर भरपूर मॉइश्चरायझर माझ्या चेहऱ्यावरती लावते। आठवड्यातून एकदा हे रेटिनॉल मी चेहऱ्यावरती नक्की लावते। या रेटिनॉलमुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरचे जे डेड स्किन आहे ते निघून जाते आणि एजिंगची प्रोसेस स्लो डाऊन करण्यासाठी हे रेटिनॉल खूप मदत करतं। त्यामुळे तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये रेटिनॉल नक्की ॲड करा। आता बघा, आपली स्किन टाईट होण्यासाठी, लाईट होण्यासाठी, ब्राईट होण्यासाठी, स्मूथ होण्यासाठी चेहऱ्याला मास्क लावणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं। तर 15 दिवसातून एकदा मी चेहऱ्याला फेस मास्क जरूर लावते। तर फेस मास्कसाठी तुम्ही घरामधले जे होममेड फेस मास्क असतात, दही, बेसन आणि हळद मिक्स करून त्याचा फेस मास्क जर तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही 15 दिवसातून एकदा लावला ना तरीसुद्धा तुमची स्किन खूप छान क्लीन होते, शिवाय ब्राईट होते आणि लाईट होण्यासाठी सुद्धा खूप मदत होते। त्याच्याकडे मार्केटमधला सुद्धा छान फेस मास्क आहे, तो मी तुम्हाला दाखवते। तर हा डॉट अँड कीचा फेस मास्क आहे, विटॅमिन सीचा पिंक क्ले मास्क आहे। हा जो फेस मास्क आहे खरंच खूप छान आहे, म्हणजे याचे रिव्ह्यू बघून हा मी फेस मास्क बाय केलेला पण मला हा खूप आवडला। याचं पॅकेजिंग फक्त तुम्ही बघा, किती क्यूट पॅकेजिंगमध्ये हा फेस मास्क मला रिसीव झालेला आहे। जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त हा फेस मास्क मी यूज केलेला आहे, तुम्ही बघताय, खूप छान आहे। पिंक क्ले मास्क आहे हा जो फेस मास्क आहे तो चेहऱ्यावरती लावायचा आहे, 15-20 मिनिटं ठेवायचा आहे आणि सुकल्यानंतर छान वॉश करायचा आहे। हा फेस मास्क लावून धुतल्यानंतर तुमचा चेहरा छान पिंक पिंक दिसायला लागतो, एवढा हा छान फेस मास्क आहे। डेड स्किन सुद्धा रिमूव्ह होते आणि ग्लोईंग चेहरा दिसायला लागतो। त्यामुळे जर तुम्हाला मार्केटमधला कुठला छान फेस मास्क हवा असेल ना, हा फेस मास्क बेस्ट आहे। याचे रिव्ह्यू सुद्धा खूप छान आहेत आणि जसे रिव्ह्यू आहेत तशाच प्रकारचा हा फेस मास्क आहे। मी खूप दिवसापासून हा फेस मास्क यूज करते, मला खूप आवडला। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घ्या, नसेल तर तुम्ही किचनमधलं सुद्धा जे होममेड रेमेडी असतात ते तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता। आता लास्ट पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की तुम्हाला कुणीही सांगणार नाही, आता तुमच्या चेहऱ्यावरती जर स्किन प्रॉब्लेम्स असतील, जसं की डार्क स्पॉट असेल, पिगमेंटेशन असेल, पिंपल्स असतील, आपल्या स्किनचे 99% जे प्रॉब्लेम्स असतात ना ते पाणी कमी पिल्यामुळे होतात। जर तुम्ही जास्त भरपूर प्रमाणात पाणी प्यायला लागलात ना तुमची स्किन ही आतून डिटॉक्स होते, तुमची बॉडी आतून हायड्रेटर होते आणि जेव्हा तुमची बॉडी आतून हायड्रेटर होते ना आपसुकच तुमची जी स्किन आहे ती तुकतुकीत दिसायला लागते, ग्लोईंग दिसायला लागते। तुमच्या चेहऱ्यावरचे निम्मे प्रॉब्लेम्स फक्त पाणी पिल्यामुळे दूर होणार आहेत। त्यामुळे पाणी नक्की प्या। जर तुम्ही पाणीच पिला नाही तर तुमची स्किन, तुम्ही कितीही स्किन केअर रुटीन फॉलो करा तरी तुमची स्किन ही डलच दिसणार आहे, निस्तेजच दिसणार आहे। जर तुम्हाला ग्लोईंग स्किन हवी असेल ना ॲटलिस्ट 2 लिटर तरी पाणी दिवसातून प्या, यामुळे तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट नक्की जाणवेल। माझ्या स्किनमध्ये मला इम्प्रूव्हमेंट जाणवलेलं आहे। मी सुद्धा स्किनसाठी बऱ्याच डॉक्टरांकडे गेलेले आहे पण कुठल्याही डॉक्टर तुम्हाला सांगणार नाहीत की पाणी भरपूर प्या, पण पाणी पिल्यामुळे तुमच्या स्किनमध्ये नक्कीच तुम्हाला इम्प्रूव्हमेंट जाणवेल। तर मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगते, सकाळच्या स्किन केअर रुटीनमध्ये काय करायचं, फेस वॉश करायचा, त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं आणि सनस्क्रीन लावायचं आणि रात्रीचं जेव्हा तुम्ही स्किन केअर रुटीन करता तेव्हा फेस वॉश करायचा,
छान असं कुठलंही सिरम तुमच्या स्किन टाईपला जे सूट होतं ते यूज करायचं आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं. असं बेसिक जरी तुम्ही स्किन केअर केलं ना, तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला इम्प्रूव्हमेंट नक्कीच जाणवेल. तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या विषयावरती नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल. आज पुरते एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.